राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। नुकत्याच नाशिक दौऱ्यात त्यांनी एका शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। आधीच सरकारी कोट्यातील फ्लॅट घोटाळ्यामुळे अडचणीत असलेल्या कोकाटे यांच्यावर आता नव्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहेत। भम्मक भामटा आणि बिनडोक कृषी मंत्री शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे यांचा चांगला समाचार घेतला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही शेतकरी आहात, अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर शासकीय संदर्भात व्हिडिओ त्याचबरोबर शेतीविषयक व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी दाखवण्याचा प्रयत्न आपण करत असतो। तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता कृषी मंत्री यांचा कशा संदर्भात समाचार राजू शेट्टी यांनी घेतला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एका वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। नुकत्याच नाशिक दौऱ्यात त्यांनी एका शेतकऱ्यांशी संवाद साधला। तर संवाद साधत असताना त्यांनी शेतकऱ्यांना थेट सवाल केला की तुमचं पीक कर्ज असेल किंवा तुम्हाला जर पीक विमा मिळाला तर तुम्ही या पैशाचं करणार काय। तर आता शेतकरी त्या ठिकाणी काही करू शकतो, तर शेतकऱ्यांनी हा पैसा कुठे खर्च करायचा हा कृषी मंत्री यांना सांगण्याचं कारण नाही। तर याच प्रश्नावर शेतकरी आणि शेतकरी संघटना यांनी चांगलाच प्रश्न उठवला आहे। तर द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर दौऱ्यावर गेलेल्या कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दम दिला। तर एका शेतकऱ्याने नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मदत का मिळत नाही असा प्रश्न कोकाटे यांना विचारला। तर कोकाटे यांनी सविस्तर त्या ठिकाणी उत्तर दिलं की कर्जमाफी मिळाली की लोक शेतात गुंतवणूक करतात का किंवा साखरपुडे लग्नात पैसे खर्च करतात का, या विधानानं संतप्त प्रक्रिया उमटताना दिसत आहेत। तर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दोष देण्याचा प्रयत्न केल्यामुळे कृषी मंत्री यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागायला सुरुवात केली। तर बिनडोक डोक्याचा कृषी मंत्री असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी चांगला समाचार घेतला आहे। मग आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोकाटे यांच्यावर टीकास्त्र डागत महाराष्ट्राला भम्मक भामटा आणि बिनडोक कृषी मंत्री मिळाला, हे मंत्री सतत शेतकऱ्यांचा अपमान करत असतात, त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी कशी काय केली, अशा संवेदनशील मंत्र्यांना तात्काळ कृषी मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे, त्यांना जोड्याने किंवा खेटराने हाणले पाहिजे, असा कृषी मंत्र्यांना शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी चांगला समाचार घेतला। अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी कोकाटे यांच्यावर वर्तनावर नाराजी व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना शिस्त लावायला सांगतात, पण मंत्री मात्र शेतकऱ्यांचा अपमान करत सुटले आहेत। ही शिस्त मंत्रिमंडळात कधीपासून लागू होणार असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मग आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, पीक विमा मिळेल, शेतकरी आपला पैसा कुठेही खर्च करू शकतो हे सांगण्याचं काम कृषी मंत्री यांचं नाही। मग आता कृषी मंत्री यांनी हे जे शेतकऱ्यांना सवाल केले आहेत यावर शेतकरी तसेच शेतकरी संघटना तसेच वेगवेगळ्या संघटनेने चांगलाच प्रश्न उपस्थित केला आहे। मग आता कृषी मंत्री यांनी जो सवाल शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला आहे या संदर्भात तुमचं नक्की मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाची व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। वाट पाहू पुन्हा एका व्हिडिओची नवीन योजनेची।